मोठ्या वाहनांच्या प्रवेशबंदीसाठी लावलेले लोखंडी खांब बनले धोकादायक। करमाळा नगरपालिकेने जिन मैदानाच्या रस्त्याजवळ मोठ्या वाहनांना प्रवेशबंदीसाठी रस्त्याच्या कडेने लोखंडी पोल लावले होते। यामुळे या मार्गाने गायकवाड चौकाकडे मोठ्या वाहनांना येता येत नव्हते। करमाळा शहरात प्रवेश करायचा असेल तर मोठ्या वाहनांना यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, न्यायपालिका कचेरी रोड ते महात्मा फुले चौक अथवा दत्त मंदिरापासून थेट बसस्टँडच्या मुख्य चौकातून करमाळा शहरात प्रवेश करावा लागत होता। परंतु आज अज्ञात वाहनाने जिन मैदानासमोर मोठ्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यासाठी लावलेल्या रस्त्याच्या कडेला बसवलेल्या मोठ्या पोलच्या खालून कोणत्या तरी मोठ्या वाहनाने बळजबरीने प्रवेश करत तो वाकवल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे येथून मोठ्या वाहनांसाठी प्रवेशबंदी करण्यासाठी लावलेले मोठे पोल आत्ता धोकादायक बनलेले आहेत। तो पूर्णतः एकीकडे झुकलेला असून कधीही पडेल याची भीती आता निर्माण झालेली आहे। या मार्गावर सारंगकर लहान मुलांचे हॉस्पिटल, शेलार हॉस्पिटल, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाकडे जाणारा हाच मुख्य मार्ग आहे। तसेच जिन मैदानासाठी दररोज येथे अनेक खेळाडू येतात। त्यामुळे सदरचा हा महत्त्वाचा मुख्य मार्ग असून करमाळा नगरपालिकेने याकडे त्वरित लक्ष देऊन सदरचा मोठ्या वाहनांना प्रवेशबंदीसाठी लावलेला लोखंडी पोल दुरुस्त करावा अथवा तो काढून इतरत्र ठेवावा, अन्यथा या मार्गावर मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे।